नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपल्या आयुर्वेद या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, बऱ्याचदा ओ पी डीमध्ये आलेले पेशंट आम्हाला विचारतात की मॅडम ते आम्ही डोक्यावरती आम्हाला ते जे आहे असतं ना ते आम्हाला करायचं आहे. तर मित्रांनो, त्या संदर्भातच ही थोडक्यात माहिती आपल्यासाठी. तर ही जी एक थेरपी आहे त्याचं नाव आहे शिरोधारा. तर ह्या पंचकर्मातील ही एक छान थेरपी आहे जी तुम्हाला एकदम पीसफुल, काम आणि प्रसन्न वाटण्यासाठी ही थेरपी आपण करतो. तसंच वेगवेगळ्या आजारामध्ये देखील ही आपण पंचकर्मातील शिरोधारा ही थेरपी आपण करतो. तर म्हणजे ह्यामध्ये स्वस्थ व्यक्ती देखील, म्हणजे ज्यांना कुठलाही आजार नाही असे व्यक्ती देखील ही थेरपी करू शकतात. आजार असणाऱ्यांनी पण ही थेरपी आपण करू शकतो. तर मग कुठल्या कुठल्या कंडिशन्समध्ये आपण ही शिरोधारा थेरपी करू शकतो? तर केसांच्या जर काही तक्रारी असतील तुम्हाला, म्हणजे केस गळती असेल किंवा केसामध्ये कोंडा होणे असेल, केसांना रुक्षता आली असेल किंवा दोन तोंडी जर तुमचे केस झाले असतील, म्हणजे आपण केस फुटणे असं जे आपण म्हणतो, तर अशा व्यक्तींनी देखील शिरोधारा आपण केली तरी चालते. त्याच पद्धतीने ज्या लोकांना झोप लागत नाही, गाढ झोप लागत नाही किंवा झोप लागायला बराच वेळ लागतो आणि मध्येच जाग येते, तर म्हणजे झोपेच्या ज्या काही तक्रारी आहेत अशा लोकांनी देखील शिरोधारा केली तर त्यांना फायद्याचं आहे. त्याच पद्धतीने ज्या लोकांना त्वचेचे काही आजार आहेत, म्हणजे सोरियासिस आहे किंवा खाज येणं असेल, त्वचेचे ज्या काही तुम्हाला समस्या आहेत, तर अशा लोकांमध्ये देखील आपण शिरोधारा करू शकतो. त्याच पद्धतीने ज्या लोकांना म्हणजे इतर काही मानसिक आजार आहेत अशा लोकांमध्ये देखील आपण ही शिरोधारा करू शकतो. तसेच अजून अधिक चिंता किंवा ताणतणाव असेल, रात्री जागरण आहे किंवा मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर ह्या सगळ्या स्क्रीनचा अति वापर असेल, तर अशा लोकांमध्ये देखील आपण शिरोधारा करू शकतो. तसेच ज्या लोकांना अति राग किंवा चिडचिड होते, जास्त चिंता, काळजी अशी जी लोक करतात त्यांच्यामध्ये देखील आपण शिरोधारा करू शकतो. तसेच पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस, आपण सामान्य भाषेमध्ये त्याला लकवा गेला असं म्हणतो, किंवा वारंवार फिट येत असेल तर, किंवा तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल, तर ह्या सगळ्या विकारांमध्ये, ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये, ह्या आजारांमध्ये आपण शिरोधारा करू शकतो. ह्या आजारांमध्ये तर आपण करूच शकतो, पण इतर जे काही स्वस्थ व्यक्ती आहेत, ज्यांना शांतता हवी आहे, असे जे लोक आहेत, कामाचा ताण आल्यामुळे जी काही चिडचिड होती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देखील आपण शिरोधारा हे पंचकर्म करतो. तर ह्यामध्ये आपण नेमकं करतो काय? तर ह्यामध्ये वेगवेगळे औषधी द्रव्य सिद्ध जे आहेत, तर ह्यामध्ये तेलांचा वापर, वेगवेगळ्या औषधी द्रव्यांनी सिद्ध तेलांचा वापर यामध्ये आपण करू शकतो. तसेच सिद्ध ताक यामध्ये आपण वापरू शकतो, किंवा साध्या पाण्याची देखील आपण शिरोधारा करतो, किंवा काढे, वेगवेगळ्या प्रकारचे काढे यामध्ये वापरून आपण शिरोधारा करतो. तर हे सगळं त्या कंडिशन्सनुसार, त्या पेशंटच्या कंडिशननुसार, जी काही त्या पेशंटची नीड आहे, जी काही गरज आहे, त्यानुसार आपण हे चूज करतो आणि त्यानुसार ते सिलेक्ट करून कुठल्या पेशंटमध्ये काय करायला हवं. आयुर्वेदामध्ये एक सिद्धांत आहे, पुरुषम विक्षम, म्हणजे प्रत्येक पुरुष हा वेगळा आहे, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे, त्याचं बल, त्याचं प्रकृती, त्याचा आजार, त्याची मानसिकता किंवा त्याचं शरीर कुठलं आहे, कुठल्या प्रकृतीचं आहे, तर हे सगळं वय, तर हे सगळं चेक करून आपण त्यानुसार त्या व्यक्तीसाठी ते द्रव्य, ते औषधी हे सिलेक्ट करून, ते निवडून आपण त्या व्यक्तीला योग्य जे काही आहे तर त्यानुसार आपण ते करून शिरोधारा आपण करतो. तर आपण ह्या शिरोधाऱ्याचा नक्की एकदा शिरोधाऱ्याचा अनुभव घ्यावा आणि आपल्या जवळच्या आयुर्वेदीय वैद्याकडून हे करून घ्यावं. आणि तुम्हाला याचा अनुभव कसा आला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि ह्या शिरोधाराचा एक थोडक्यात व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. तर अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपल्या आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ, ही माहिती आवडल्यास इतरांसोबत देखील शेअर करा. तोपर्यंत आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा. थँक्यू.